नमस्कार मित्रांनो, आज आपण वकीलपत्र या यूट्यूब चॅनलवरती हा व्हिडिओ बनवत आहोत। ज्या पद्धतीनं भारतामध्ये आत्ता नव्यानं 3 कायदे लागू झाले, ज्यामध्ये BNS आहे, BNSS आहे आणि त्याच पद्धतीनं हा BSA आहे, म्हणजे भारतीय साक्ष अधिनियम। तर आपण हा पहिला व्हिडिओ आज आपण बनवत आहोत। पहिल्या व्हिडिओमध्ये आपण शुद्ध मराठीमध्ये जितकं घेण्याचा प्रयत्न करू। आपण प्रत्येक कलम तयार करणार, प्रत्येक कलमाचा एक शॉर्ट व्हिडिओ, जितका आता हा लेंदी होईल, काहीमध्ये केस लॉ ॲड असतील, हा केवळ अभ्यासासाठी आपण तयार केलेला हा सगळा उठाठेव आहे। त्यामुळे माझी सर्व विद्यार्थी मित्रांना विनंती आहे की आपण या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला नवीन येणारे व्हिडिओ पाहायला मिळतील। चला, तर भारतीय साक्ष अधिनियम 2023ला अंमलात आली। भारतीय साक्ष अधिनियम ज्यावेळेस 23ला अंमलात आली, तर त्या अधिनियमात काय म्हटले गेलेलं आहे आपण ते पुढे डिटेल पाहूया। याच्या भाग 1 मध्ये प्रकरण 1 आहे आणि प्रकरण 1 काय म्हणतंय तर प्रारंभिक हे त्या प्रकरणाचं नाव आहे, ज्याचं कलम 1.1 काय म्हणते ते पाहूयात आपण। कलम 1. म्हणजे आता हा एक महत्त्वाचा भाग आहे। भारतीय साक्ष अधिनियम 2023 याच कायद्याचं यापूर्वीचं नाव होतं भारतीय साक्ष पुरावा अधिनियम। म्हणजे यातनं फक्त पुरावा उडाला आहे, म्हणजे या कायद्याच्या नावातनं फक्त पुरावा हा शब्द उडालेला आहे, परंतु हा कायदा पुराव्यासाठीच आहे। आणि जुन्या कायद्यामध्ये भारतीय साक्ष पुरावा अधिनियम असेच त्याचे नाव होते। 1872 मध्ये, म्हणजे इंग्रजांच्या काळात तो अस्तित्वात आलेला कायदा होता। हा रिसेंटच्या सरकारनं 2023ला अंमलात आणलेला कायदा आहे। याच्या कलम 1 मध्ये संक्षिप्त नाव, प्रयुक्ती आणि प्रारंभ, यात जुन्या कायद्यात सुद्धा सेम होतं। संक्षिप्त नाव, विस्तार व प्रारंभ, यामध्ये कलम 1 काय म्हणतोय की या अधिनियमास भारतीय साक्ष अधिनियम 2023 असे म्हणावे। आता त्याची ती प्रारंभिक विषय होता। कलम 1च्या 1.2 काय म्हणतोय आपण हे पुढे बघूयात। कलम 1.2 काय म्हणतोय, भारतीय साक्ष अधिनियमचा कलम 1.2 तो कोणत्याही न्यायालयातील किंवा त्याच्या पुढील सर्व न्यायिक कार्यवाहीच्या लागू होईल, ज्यामध्ये सेना न्यायालयाचा समावेश असेल। म्हणजे हा साक्ष अधिनियम आपल्याकडं सर्व उच्च न्यायालय, म्हणजे हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट आणि JMFC कोर्ट, डिस्ट्रिक्ट कोर्ट्स म्हणजे तालुका कोर्ट, ज्याला आपण ज्युनियर मॅजिस्ट्रेट कोर्ट म्हणतो, त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट कोर्ट, सगळ्या जिल्हा न्यायालयामध्ये, जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये हा लागू असेल। म्हणजे भारतामध्ये हा साक्ष अधिनियम प्रत्येक न्यायालयामध्ये लागू असेल। त्याच्यात त्यानं क्लिअरली म्हटलेलं आहे की सेना न्यायालयाचा समावेश असेल। म्हणजे हा कायदा पूर्ण ठिकाणी भारतात एकाच वेळी साक्ष अधिनियम हा सारख्या पद्धतीचा लागू असणार आहे। यामध्ये परंतु कोणत्याही न्यायालयात किंवा अधिकाऱ्याला सादर केलेल्या शपथपत्राला किंवा एखाद्या लवादापुढे कार्यवाहींना लागू असणार नाही। म्हणजे आता त्याच्यात त्यांनी त्याची व्याप्ती कशी एक्सप्लेन करून दिली की एखाद्या अधिकाऱ्याला जर एखादं शपथपत्र लागू केलं की बुवा एखादा ॲक्ट आहे, तिथं एखाद्या आरोपीचं किंवा एखाद्या सिस्टीममध्ये एखाद्या व्यक्तीचं नाव चुकून आलं असेल आणि त्यांनी शपथेवर दिलं, म्हणजे मी सांगता एखादं उदाहरण सांगतोय, म्हणजे ते याच्यावरती मी त्यासाठी हा प्रिंट करून सगळ्यांना दिलाय की जेणेकरून हे सगळ्यांना समजावं। तर मला सांगायचं आहे की शपथपत्र किंवा एखाद्या लवादापुढं तो लागू असणार नाही, असं त्याच्यामध्ये 1.1 मध्ये 2 मध्ये म्हटलेलं आहे। 1.3 मध्ये काय म्हटलेलं आहे, काय म्हणणं आहे या कलमाचं ते आपण समजून घेऊयात। भारतीय साक्ष अधिनियम यामध्ये 1.3 मध्ये तो म्हणतो की केंद्र सरकार अधिसूचनेद्वारे राजपत्रात नियम करतील अशा दिनांकास, म्हणजे हा 1 जूनला अस्तित्वात आलेला कायदा आहे। इथं हा कायदा 1.3 मध्ये संपलेला आहे, म्हणजे हे कलम 1.3 मध्ये संपलेला आहे। आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच बघूयात की 2 नंबरचं कलम काय म्हणतंय, 2 नंबरच्या कलमामध्ये काय काय विशेषता आहेत
त्याच्यामध्ये काय काय त्यांनी व्याप्ती दिलेली आहे, विस्तार दिलेला आहे. तर हा प्रारंभीचा व्हिडिओ होता. माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांना माझी विनंती आहे की आपण हा व्हिडिओ आणि हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा, ज्यामध्ये तुमच्या सबस्क्राईब करण्यामुळं मला नवनवीन व्हिडिओ बनवण्याची स्फूर्ती मिळेल, आनंद वाटेल की मी काहीतरी आपल्या अभ्यासासाठी समोर आणलेलं आहे आणि ज्याचं मी काहीतरी आपल्यासमोर मांडून